आज सकाळी सुनेत्र पवार यांनी मतदान केल्यानंतर जय पवार त्यांचे सुपुत्र आहेत ज्यांनी प्रचार पण केला. त्यांनी सहज बोलता बोलता की सूचकपणे असं वक्तव्य केले की 2029 साली बारामतीची विधानसभा जी आहे मी लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, लोकांची इच्छा आहे. त्याच्यामुळे झालं काय, आजचं मतदान राहिलं बाजूला, पण एका वेगळ्याच विषयाला नवं वळण मिळालेलं आहे. कारण अजून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं बाकी आहे आणि त्यात पुन्हा मग पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार. कारण मवियातर्फे गेल्या वेळेस योगेंद्र दादा लढले होते अजितदादांच्या विरोधात, पण यावेळेस दादाच गेल्यामुळं त्यांनी स्वतःहून माघार घेतली. साहेबांनी सांगितले की आपण ह्यावेळेस वहिनींना बिनविरोध देऊया, कारण जेणेकरून एक सहानुभूतीची आहे. पण त्याच्या आधीच जर मतदानाच्या दिवशी अशा पद्धतीने वक्तव्य येत असेल तर निश्चित त्याचे 7% उमटताना दिसतं. आपल्यासोबत श्रीनिवास दादा आहेत. मला सांगा काय विधानाचा अर्थ घ्यायचा? नाही, खरं मी तुमच्याकडूनच ऐकलंय पत्रकारांकडून, आणि तो मला असं वाटतं बोलता बोलता बोलून गेला असेल. तुम्ही त्याला फार त्याच्या मागे लागू नका, कारण शेवटी काय त्या पक्षाचं वहिनी ठरवणार, त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, आणि तो फ्लोमध्ये बोलून गेला असेल. कारण तो फिरत होता, वहिनी कामामध्ये बिझी असल्यामुळं तो मतदारांना भेटत फिरत होता, त्याच्यात तो बोलता बोलता बोलून गेला असेल. नाही, पण अजून आज मतदान सुरू आहे, त्याच्या आधीच मी असं काही आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलो मग आपलं एक रुमाल टाकून ठेवणं ज्याला म्हणतो आपण ग्राम्य भाषेत, तेवढा विचार करून तो बोलला असेल असं मला नाही वाटत. कारण राष्ट्रवादी एक झाल्यावर ते साहेब आणि वहिनी बसून किंवा सुप्रियाताई आहेत हे लोक बसून ठरवतील की काय करायचं काही नाही, एकत्र व्हायचं का नाही व्हायचं. त्यामुळं त्याला फारसं काही मला वाटत नाही की त्यांनी एवढा विचार केला असेल की रुमाल टाकून जागा अडवायची वगैरे. मग कशासाठी हे विधान मी तुम्ही कसं बघता या विधानातलं? मी हेच म्हणतो की बोलता बोलता बोलून गेला. आता प्रश्न विचारला त्या फ्लोमध्ये तो बोलून गेला की 29ला कार्यक्रम, आणि जेव्हा ही मुलं फिरतात तेव्हा त्यांचे जे कोणी कार्यकर्ता असतात ते उत्साही बोलतात ना की दादा पुढच्या वर्षी तुम्ही मला पाहिजे. हे कार्यकर्त्यांच्या त्या भावना असतात, बोलायची पद्धत असते, त्याच्यामुळे तो बोलून गेला. पण मतदाना दिवशी ते स्टेटमेंट येणं त्याचा एक वेगळे अर्थ निघू शकतात. नाही, बरोबर आहे, पण म्हणूनच मी सांगतो की आज फक्त मतदान कसं जास्तीत जास्त होईल ह्याच्यावरच लक्ष आपण केंद्रित करूया, थोडा तो विषय बाजूला ठेवूया. नाही, पण तुम्ही काय सांगाल एक वडीलकीचा सल्ला म्हणून अशा दिवशी? नाही, माझं म्हणणं तेच असेल की ठीक आहे तो बोलला, पण आपण आज जास्तीत जास्त मतदान कसं होईल, आणि दादांच्या जे काय 2-2.5 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे, आणि बारामतीकर खूप इमोशनल आहेत. एवढं जुनं नातं आहे दादांचं, फार वेगळं नातं होतं बारामतीशी, ते तुम्ही सगळ्यांनी आपण बघितलं. त्याच्यामुळं आपण आता तो विषय फक्त महत्वाचा धरू. नाही, मी असं तो शेवटी म्हणणार नाही, उगीच माझ्या तोंडात तुम्ही काही घालू नका. पण ठीक आहे, तो बोलला, फ्लोमध्ये बोलला, आणि त्याची इच्छा असेल तर तो वहिनींना पण सांगू शकतो की मला 29. आणि कसं असतं 3 वर्ष खूप मोठा पिरियड आहे, 2 महिन्यात होत्याचं नव्हतं झालं, तर 3-29 पर्यंत काय काय घडेल हे आत्ताच प्रिडिक्ट करणं म्हणजे अवघड आहे. कारण गेल्या वेळेस योगेंद्र दादा लढले होते, आम्ही बघितलेले. ऑब्व्हियसली मवियाकडनं ते उमेदवार आहेत. भविष्यात जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नाही आले तर ऑब्व्हियसली तेच उमेदवार असतील. कारण पण आता रोहित दादा हल्ली बारामतीत त्यांच्या प्रचारानिमित्त काही इतर काय ज्याला आपण हे वाढले म्हणून दौरे वाढले म्हणून. नाही, आता कसं आहे, साहेबांच्या राष्ट्रवादीचा पण आत्ता पाठिंबा आहे ह्या दादांच्या घडलेल्या घटनेमुळं. त्याच्यामुळं साहेबांच्या पक्षाच्या वतीने रोहित फिरतोय असं माझं म्हणणं आहे की त्यांनी पण आमचे जे काही कार्यकर्ते आहेत, आमच्या पक्षाचे जे काही बारामतीमध्ये लोक असतील त्यांचा पाठिंबा आहे हे नक्की करायला तो फिरतोय. नाही, खरं तर अजितदादा असतानाच हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा दादांनी लोकसभेत पराभव झाला, पण विधानसभेत दादांनी दाखवून दिले की बारामती माझ्या पाठीमागे. पण त्यांचं अचानक निधन झालं, त्यानंतर ऑब्व्हियसली एक सहानुभूतीला वहिनींचं नाव पुढं आलं. त्यांनी 3ऱ्या दिवशी शपथ घेतली, आज त्यांचं मतदान आहे. पण त्या सगळ्या परिस्थितीवरती जयदादांचं हे विधान येणं त्याचे अनेक राजकीय अर्थ निघतात. नाही, बरोबर आहे ना, आता एक तुमचं कामच आहे राजकीय अर्थ काढणं, पण मी परत तेच म्हणेन की त्याने आपलं तो बोलून गेलेला आहे, एकदा फ्लोमध्ये बोलून गेलाय तो, आणि असेल त्याच्या मनात तर तो बोलू शकतो वहिनींशी, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांशी. आणि 3 वर्षानंतर जे का होईल, परत मी राजकीय खूप उलतापालती होऊ शकतात या 3 वर्षात. विलिनीकरण होऊ शकतं. विलिनीकरण आता परत ते दोघंच ठरवतील. साहेब शेवटी आमच्या कुटुंबाचे पण प्रमुख आहेत, एका पक्षाचे पण प्रमुख आहेत, आणि वहिनी त्या पक्षाच्या प्रमुख आहेत आता दादांच्या पक्षाच्या. त्यामुळे ते दोघंच जण हा निर्णय घेईल, त्याच्यामध्ये आपण पडणं बरोबर मला वाटत नाही. पण समजा नाही झालं तर मग रोहित दादा जसं म्हणाले पुन्हा पवार वर्सेस पवार असं होणार. आता ते परत साहेबच ठरवतील ना 29 साली. आपण खूप घाई करतोय असं मला वाटतं. मग हे स्टेटमेंट पण काहीच आहे.
नाही मग घाईचं आहे म्हणा, बोलून गेला मी म्हणे, फक्त की तो फ्लो मध्ये बोलून गेला. वडीलकीच नात्याने या नव्या पिढीला काय सल्ला द्याल? कारण थोडी आता जे बघा नवीन मुलं आहेत, सळसळचं रक्त आहे, त्यांना काय म्हणतात फास्ट मोडमध्ये असतात, त्याच्यामुळं. आणि मी काय राजकीय सल्ला देणारी व्यक्ती नाहीये. बाकी काही त्यांनी विचारलं तर मी जरूर देईन, पण राजकारण कसं करावं, कोणी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे काय बोलायचं काही नाही, मी काय नाही बोलणार. नाही, राजकीय भूमिका मी समजू शकतो, तुम्ही साहेबांसोबत आहेत, पण तरी पण अजितदादांच्या घरातले तुम्ही आता थोरले आहात तशा अर्थाने. तर मग म्हणूनच मी म्हणालो की आता आपण लक्ष फक्त मतदान कसं जास्तीत जास्त होईल याच्यावर लक्ष देऊया. आणि माझा त्या दोघांनाही तोच चाललाय की तुम्ही त्याच्यावर जास्त बघा, रोहित असेल किंवा जय असेल, किंवा मतदान आपल्याला जास्तीत जास्त नाही, पार्थ नाही बोलला ना जो रोहित, हा मतदानवाढीसाठी हा मतदानवाढीसाठी तो पण फिरतोय, त्यामुळं त्याच्यावर जास्त लक्ष देऊ. बारामतीकर तर मतदान करणारच आहे, ते त्यांना माहिती आहे की काय करायचं काय नाही. पण आत्ताची आम्ही आकडेवारी बघितली, अगदी 11 वाजेपर्यंत हार्डली 20% मतदान झालेलं आहे. थोडं किती नाही म्हणलं तर, कारण समोर कोणी विरोधक नाहीये. म्हणजे मतदान घडून आणणं ज्याला आपण म्हणतो, दादांची एक स्वतःची यंत्रणा होती, सगळी यंत्रणा कामं, ती आम्हाला कुठेतरी फील्डवर एक ॲब्सेंस लेवलला दिसते. नाही, बाय इलेक्शन जे आपण पोटनिवडणूक म्हणतो ना, तिला जेवढं मतदान होतं त्याच्यापेक्षा जास्तच होईल. पण जे इलेक्शनला जी स्पर्धा असते तसं मतदान व्हायला खूप ते वेगळं वातावरण असतं, सगळ्या देशात असतं, राज्यात असतं. आता फक्त बारामतीचे ऊन पण खूप आहे, तिथी आहेत, सुट्ट्या आहेत, लोक लग्नाच्या तिथीनं पण बिझी असतात. बाहेर गावाहून येणारे मतदार तेवढ्या प्रमाणात आणणं अवघड आहे. टेम्परेचर 40-42 वर आहे, त्याच्यामुळं त्याचा थोडा परिणाम होणार. बरं, विलिनीकरण व्हावं की नाही घरातले एक प्रमुख म्हणून? कुणाला नाही, जी दादांची इच्छा होती, साहेबांची इच्छा होती, पण आता दादाच नाही राहिले. आणि त्याच्यामुळे आता पुढं काळच त्याचं उत्तर दिलं असं मी म्हणून. वहिनींच्या मनात काय अजून अंदाज येत नाही आम्हाला या संबंधी. आम्ही प्रयत्न केला विलिनीकरण संदर्भात. ठीक आहे, आता दादा गेल्यानंतर त्यांनी जबाबदारी धीरोदत्तपणे स्वीकारली, पक्ष असेल, सरकारमधली पदं असतील, या सगळ्या गोष्टी. पण पुढं कुटुंब होऊन एकत्र आहात, पण राजकीय पुन्हा विलिनीकरण हो, कारण हा साहेबांचा पक्ष आहे, पवार हा ब्रँड आहे. जर दोन वेगळे राहिले तर ऑब्व्हियसली ती शक्ती थोडी कमी होऊ शकते. आणि भाजपनं विरोधकांना हेच हवं आहे. मग ते एकत्र यासाठी म्हणून तुम्ही एक घरातले कुटुंब म्हणून दादांच्या पश्चात पुढाकार घेणार की नाही वहिनीनं? नाही, कसं आहे, आता वहिनी बिझी आहेत, त्यांचा पक्षाचं पण त्यांनी नुकतीच जबाबदारी पेललेली आहे. पक्ष मोठा आहे, त्या सगळ्यांच्या सांभाळणं. पुढं आता मिनिस्टर झालेले आहेत, त्या उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्या जबाबदाऱ्या, सरकारी मिटिंग असतात, ह्या सगळ्यामधून एकदा त्या स्थिर स्थावर झाल्या की मग त्या दृष्टीने योग्य विचार करतील काय करायचं काही नाही, असं मला वाटतं. तुम्ही एक घरातलं कुटुंब म्हणून काय सल्ला द्याल, व्हावं नाही त्यांना? नाही व्हावं, शेवटी काय, साहेब आमच्या घरातले वरिष्ठ आहेत आणि इतके वर्ष आम्ही त्यांचाच ऐकत आलेलो आहोत. त्याच्यानंतर दादांची पण इच्छा होती, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर आता दादा नसल्यामुळे जे काही पोकळी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये थोडा वहिनीला वेळ द्यावा आपण, आणि त्याच्यानंतर बघूया काय काय होतंय. पुढाकार इकडनं, कारण इकडनं सांगितलं जातं साहेबांकडे, आता आम्ही दादा असताना सगळ्या चर्चा झाल्या, पण आम्हाला आता बोलायचं कोणाशी हा प्रश्न आहे. वहिनींना बोलतं करावं लागेल. तर म्हणूनच मी म्हटलं थोडं थांबा, त्यांना थोडं सगळं परिस्थितीचा अंदाज घेऊ द्या, आणि मला पण वाटतं ते योग्य निर्णय घेतील योग्य वेळी. कौटुंबिक पातळीवर काही चर्चा सुरू आहे ना करायची? कौटुंबिक पातळीवर आम्ही राजकीय चर्चा करत नाही, कारण हा जे घटना घडलेली जी आहे ती राजकारण, त्याच्या पुढे आमच्यासाठी काहीच नाहीये की एक आमच्या घरातली एक कर्तृत्वान व्यक्ती अचानक निघून जाणं, त्याच्यामध्ये राजकारणाबद्दल बोलण्याला खरं म्हणजे आम्हाला वेळ पण नाही, आणि तेवढा इमोशनली आम्ही तेवढे हे झालेलो नाही अजून. खरं तर ह्या पॉवर ब्रँडची लेगसी पुढे नेण्यासाठी, मी साहेब होते, नंतर दादा होते, आता ही नवीन पिढी आहेत, 4 तरुण आहेत जे राजकारणात पुढे त्यांचं करिअर घडू इच्छितात. त्यांना तुम्ही वडिलकीच्या नात्याने काय सल्ला द्याल, पुणे असे गंमत जम्मत होण्याच? नाही, आता तेवढ्याच थोडेफार चुका होत राहणार किंवा काही चुकीचे वक्तव्य होत राहणार, पण तेच चौघही सुज्ञ आहेत, जन्माला आले त्याच घरामध्ये, ज्या लहानपणापासून त्यांनी बाळकडू बघितलेले, त्याच्यामुळं कधी कधी होतं मोठमोठे आहे, स्वाभाविक होणार, ते होणारच ना. आता एकच जर मतदारसंघ असेल तर त्याच्यामध्ये ते प्रत्येकाच्या मनात येणं साहजिक. युगेंद्र दादाचा दावा कायम राहणार बारामती? ते आता साहेब
सांगतील किंवा सुप्रियाताई सांगतील तसं आहे. त्यांची जरी इच्छा असली तर पक्ष ठरवतो ना, आणि बारामतीकरच ठरवतील की आपला पुढचा वारसदार कोण. नाही, पण समजा विलिनीकरण रखडलंच, नाहीच झालं तर ऑब्व्हियसली दादा नैसर्गिक न्यायाने साहेबांनीच निवड केलेली आहे त्यांची. हो बरोबर आहे ना, साहेबांनीच निवड दादांची केली होती. पण त्याच्या परत आता विलिनीकरणाचं काय काय होतं, कोण कोण कोणाबरोबर लढतंय, ते पक्ष एकत्र लढतात का एकमेकाच्या विरोधात लढतायत, 4-4, 5-5 उमेदवार पण होऊ शकतात, बऱ्याच गोष्टी घडू शकतात. परत वेळच ठरवली, 3 वर्ष आहेत. 3 वर्ष पुन्हा बारामतीत पवार वर्सेस पवार व्हावं की नाही व्हावं? माझी तर इच्छाही नाही व्हावं असं, एकदा झालं संपलं आता. परत कारण लोक पण बघतायत आपल्याकडे तुम्ही काय करताय. बारामतीकरांचं पण दोन्ही बाजूनी हाल होतात, तर नाही व्हावं माझी पण इच्छा आहे. पण आता परत मी सांगेन 29च ठरवेल. तर हे होते श्रीनाथ बापू यांनी सांगितलं की खूप वडील समंजसपणे नवीन पिढीला सांगितलेलं की थोडी घाई नका करू, नवीन पिढी आहे, 29 मध्ये जे काय व्हायचं ते होईल, साहेब निर्णय घेतील. पण आता शेवटी काय जयदादाचा बाण सुटलेला आहे, त्यानंतर हे त्याचे 7% रिॲक्शन येणार. पण तरी पण एक वडीलकीच्या नात्याने त्यांनी एक सल्ला दिलाय की थोडं थांबा, वेट अँड वॉच. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह चंद्रकांत पुंदेजी मीडिया.